या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। मुसळधार पावसामुळे गिरनार परिक्रमेत अडथळा निर्माण झाला आहे। जुनागड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पवित्र गिरनार परिक्रमेला यावर्षी पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झालाय। जिल्हाधिकारी अनिल कुमार राणवसिया यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत महत्त्वाची घोषणा केली। त्यांनी सांगितलंय की सततच्या पावसामुळे ही परिक्रमा मार्गावरील जंगलातील रस्त्यांची खूप धूप झाली आहे। सध्या या मार्गावर चालणं किंवा वाहनं घेऊन जाणं शक्य नाही। रस्त्यांवर अतिशय चिखल जमा झाल्यामुळे वाहनं अडकण्याचा मोठा धोका आहे, ज्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून तात्काळ पावलं उचलली आहेत। परिक्रमा मार्गावर प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे। वृद्ध आणि लहान मुलांना सध्या परिक्रमा टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं असून जनतेला विनंती केली आहे की जोपर्यंत प्रशासनाकडून परिक्रमा सुरू करण्याबाबत सूचना मिळत नाही तोपर्यंत कोणीही या मार्गावर प्रवेश करू नये। सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राणवसिया यांनी वृद्ध आणि लहान मुलांना सध्यापुरतं परिक्रमा टाळण्याचं आवाहन केलं। पाऊस थांबल्यानंतर आणि ऊन पडताच प्रशासन युद्ध पातळीवर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेईल, जेणेकरून भाविकांसाठी परिक्रमेचा मार्ग लवकर खुला होईल असंही ते म्हणाले। यामुळे सध्या त्या ठिकाणी रोपवे स्टेशनवर भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।